पुण्यात आजोबाकडूनच अल्पवयीन 9 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न। पर्वती परिसरातील संतापजनक घटना। मुलीची आई मजुरी करत असल्याने आजोबाकडे ठेवलेलं नराधमाला ठोकल्या बेड्या। पर्वती परिसरातील घटनेनंतर स्थानिक नागरिक आक्रमक। पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनवर स्थानिक नागरिकांकडून मोर्चा काढला जाणार। आरोपीला कडक शिक्षा करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी। नसरापूर घटनेप्रकरणी ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, ग्रामस्थांची मागणी। स्वतः लक्ष घालून पाठपुरावा करणार, मुख्यमंत्र्यांचं ग्रामस्थांना आश्वासन। मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ। सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून नराधमांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता शक्ती कायदा आणावा, आमदार रोहित पवार यांची ही मागणी। पुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न। येत्या 15 दिवसांमध्ये जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपपत्र करणार आहेत दाखल। पोलीस अधीक्षक संदीप सिंहगेल यांची ही माहिती समोर। एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मातोश्रीवरून खासदार संजय दिना पाटील यांना फोन। पत्नीच्या तब्येतीची विचारपूस। याआधी शिंदेंकडून दिना पाटलांच्या पत्नीची रुग्णालयात भेट घेत विचारपूस। दोघांनी एकाच कारमधून प्रवासही केला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या विजयानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा देणार राजीनामा। दौऱ्यादरम्यान काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता, अशी सूत्रांची माहिती। तर मी राजीनामा देणार नाही, नैतिकदृष्ट्या टीएमसीच जिंकली आहे। भाजपने आम्हाला जबरदस्ती हरवलंय। पश्चिम बंगालमधील पराभवानंतरही ममता बॅनर्जी ठाम। पश्चिम बंगालमधल्या पराभवानंतर ममता बॅनर्जींना सोनिया गांधी, राहुल गांधी, ठाकरे, केजरीवालांसह इतरही मित्रपक्षांचा फोन। इंडिया आघाडीतील सर्व पक्ष पाठीशी, आमची एकता ही पुढील काळामध्ये आणखी भक्कम होणार, ममता बॅनर्जी यांचा निर्धार। तमिळनाडूमध्ये सरकार स्थापनेसाठी हालचालींनी घेतला वेग, तर थलपती विजयच्या टीव्हीके पक्षानं 108 नवनिर्वाचित आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलं। बहुमतासाठी विजयकडून इतर पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न, राहुल गांधींनाही पत्र। 3 राज्यातल्या विजयाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं अभिनंदन। मोदींसारखा नेता भारताला लाभलाय, हे भारताचं मोठं नशीब। ट्रम्प यांच्याकडून मोदींचं कौतुक। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जूनपर्यंत मुदत, त्यानंतर मात्र सक्तीने भूसंपादन केलं जाईल। पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून हे स्पष्ट। शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून 2री, 3री, 4थी आणि 6वी साठी नवा अभ्यासक्रम। राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची ही माहिती। एसआरपीएफ परीक्षेत खासगी प्रकाशकाच्या पुस्तकातील 85 प्रश्न जशीच्या तसे। प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी 85 प्रश्न एकाच पुस्तकातून घेतल्याचं समोर। चौकशी अहवाल येईपर्यंत एसआरपीएफ गट 5च्या भरतीला स्थगिती। राज्य सरकारकडून आता सरकारी नोकर भरतीमध्ये मोठे बदल। गट ब आणि क या पदांसाठी भरती आता एमपीएससी मार्फत होणार। केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड। भरतीत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय। अन्नातील विषबाधेमुळे मृत्यू नाही, एफडीएच्या तपासात कलिंगडामध्ये कोणतेच भेसळ नाही। मुंबईच्या पायधुरी परिसरातील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणामध्ये ही माहिती। फॉरेन्सिक अहवालानंतर नेमकं कारण होणार स्पष्ट। मुंबईमधील कुर्ला एलवर्ल्ड घाटकोपरमध्ये आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाणी पुरवठा असेल बंद। बीएमसीकडून जलवाहिन्यांच्या जोडणीसाठी आता हा निर्णय। मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी उष्णतेचा येलो अलर्ट। पुढील 4 दिवस कोकण किनारपट्टीवरती उष्णतेची लाट येणार। विदर्भ, मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज। राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी। नंदुरबार, गोंदिया, भंडारा, नागपूर, वाशिमसह हिंगोलीमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। कापणीला आलेल्या धान पिकांचं नुकसान, शेतकरी चिंतेत। परभणीमध्ये हुंड्यासाठी पतीकडून पत्नीवर चाकू हल्ला। प्लॉट खरेदीसाठी माहेरून 2 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा केला छळ। हल्ल्यात हिना खान पठाण जखमी। पतीसह 4 विरोधात गुन्हा दाखल। भीमाशंकर मंदिर 31 मे पासून पुन्हा सुरू होणार। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींची माहिती। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या विकास कामांसाठी मंदिर 3 महिने बंद होतं।